नमस्कार, माझं नाव अनंत जगन्नाथ रोंगे. मी रुईखेडला राहतो आणि मी एक इलेक्ट्रिशियन आहे, सोबत शेतीसुद्धा करतो. तर हे माझं बनानाचं शेत आहे. मी प्रथमच पहिल्याच वर्षी जवळपास केळी लावलेली आहे. तर हे केळी ज्यावेळेस मी लावली होती त्यावेळेस केळीचं जे बन होतं ते चांगल्याच प्रकारे होतं, परंतु तणानं वगैरे वगैरे थोडं कम म्हणजे हे झालेलं होतं. पण नंतर मग मी जसं अपसाईडीचा वापर सुरू केला. पहिले ड्रिंचिंगमध्ये अपसाईडी टाकली, त्याच्यानंतर मी जे बेसल डोस घेतले 3 त्याच्यामध्ये खतालासुद्धा अपसाईडी लावली. त्याच्यानंतर मी ज्या ड्रिंचिंग केल्या 3 त्या प्रत्येकासोबत मी अपसाईडीचा वापर केला. त्याच्यामुळे काय झालं, आपल्या जे घड आहे या झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली आणि झाडाचा बुंदा जर चांगला असला तर सर्वांना माहीत आहे की बुंदा चांगला असला म्हणजे घड हा झाडाला व्यवस्थित पडतो. आता या झाडाची उंची जवळपास 10 फूट झालेली आहे. आता याचं नियोजन करताना आपण बऱ्याचशा लोकांना पहिले अपसाईडीबद्दल माहिती दिली होती. तर अपसाईडी काय काम करते, पण जोपर्यंत आपण त्याचा यूज करत नाही तोपर्यंत आपण लोकांना चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही. त्यामुळेच मी पहिल्यांदाच हे शेत केलं केळीचं आणि असं ठरवलं की पहिलं आपण स्वतः उत्पन्न काढून दाखवायचं किंवा आपण आपलं अपसाईडी काय काम करते हे पहिलं आपण लोकांना पुरून दाखवायचं आणि त्याच्यानंतरच आपण लोकांना ते सांगायचं. तर मला खूप आनंद होत आहे की बा मी ज्या अपसाईडीचा वापर चांगल्या प्रकारे केला आणि इमानदारीने नित्यनियमाने केला, त्याचा मला रिझल्ट मिळालेला आहे. हे तुम्ही पाहू शकता. या घडाचा जो वादा आहे चांगल्या प्रकारे वादा बनलेला आहे, चांगला मोठा घड बनलेला आहे. या घडाचं वजन जवळपास 30 किलोपर्यंत वजन आहे या घडाचं. आणि याच्या अगोदर मी याच्यामधले 400 कॅरेट काढलेले आहेत. तर मला जवळपास 24ची राशी याच्यामध्ये लागलेली आहे. आता आपण पाहू शकता आज 1650 रुपये भाव आहेत आणि 24ची रास म्हणजे आपल्याला हा किती रुपये घड पडला असेल. म्हणजे आपण कमी खर्चात चांगलं उत्पन्न करू शकतो. आता लोक भरपूर केळीला खर्च करतात, सांगतात की आम्हाला एवढा खर्च आहे, 1.5 लाख लागते, 1 लाख लागते. पण तुम्ही याच्यामध्ये फार कमी प्रमाणात खर्च केलेला आहे. याच्यामध्ये मी आतापर्यंत जवळपास 70,000 रुपये एकरी खर्च केलेला आहे आणि एवढ्या कमी खर्चातही तुम्ही बघू शकता माझ्या बनात चांगल्या प्रकारे घडं आहेत. आणि असा वादा मला तरी वाटते की बा असेलही कोणाच्या बनामध्ये, पण आतापर्यंत अजून एवढ्यात तर मी एवढा वादा बघितलेला नाही आहे की बा एवढ्या प्रकारे लंब केळ आणि एवढा प्रकार. याच्यामध्ये जे मी 400 कॅरेट काढले त्याच्यामध्ये एकही बीचा कॅरेट निघालेलं नाही आहे. सर्व माल हा 1 नंबरमध्येच गेलेला आहे. हे सर्व शक्य झालं अपसाईडीमुळे. कारण की माझा तर त्या प्रोडक्टवर सुरुवातीपासून विश्वास होताच आणि अजून विश्वास वाढवण्यासाठी मी हे क्षेत्र केलं आणि निरंतर वापर केला. जे केळीवर मी स्प्रे काढले, पत्त्यावर जे स्प्रे काढले वरून, त्याच्यामध्ये अपसाईडीचा वापर केला. त्याच्यानंतर आताही सुद्धा मी जे ड्रिंचिंग करत आहोत वॉटर सल्युफर त्याच्यामध्ये सुद्धा अपसाईडीचा वापर नित्यनेमान करत आहोत. त्याचा मला हा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत आहे. आता जे वातावरणामुळे जे आता अजून एक सांगू इच्छितो की आता जे वातावरण समजा जवळपास आपण बघतो की जिकडे तिकडे वादळी परिस्थिती आहे आणि जिकडे तिकडे वादळ होत आहे. आमच्याही क्षेत्रात सुद्धा 17 तारखेला चांगलं मोठं वादळ झालं. बऱ्याच लोकांचे कोणाचे 300 झाडं, कोणाचे 400 झाडं, कोणाचे 500 झाडं एवढ्यापर्यंत कोणाकोणाचे झाडं पडलेले आहेत. पण अपसाईडीमुळे आपल्या बनात काय झालं, मुळा घट्ट झाल्यामुळे, मुळा हा याच्या लांबल्यामुळे आणि घट्ट झाल्यामुळे हे झाड एवढ्या वजनातही एवढ्या वादळातही हे कायम आहे. माझ्या बनात आता तुम्ही बघू शकता एकही सुद्धा झाड पडलेलं नाही आहे. सर्व झाडं हे माझ्या बनात उभे आहेत. म्हणजे अपसाईडीमुळे आपण किती बेनिफिट घेऊ शकतो हे आपण या माध्यमातून पाहू शकतो की ज्या लोकांची झाडं पडले, ज्यांचं नुकसान झालं, आपल्या बनात एकही सुद्धा झाड पडलेलं नाही आहे. आणि एवढे मोठे घड असूनही झाड हे सशक्तपणे उभं आहे. आता एवढं मोठं जर घड आहे हा 30 किलोचा आणि हे जर झाड उभं आहे बिगर टेकनीचं, याला एक सुद्धा टेकनी लावलेली नाही आहे, तर आपण याचा रिझल्ट पाहू शकता की बाबा टेकनी न लावता जर एवढं मोठं झाड उभं राहू शकते तर आपल्या प्रोडक्टमध्ये काय दम आहे. तर मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की मी तर निरंतर अपसाईडी वापरतच आहो आणि बऱ्याचशा लोकांना सांगतसुद्धा आहो. पण हे माझं जे क्षेत्र आहे हे पाहूनसुद्धा आपण अपसाईडी वापरण्याचा एक योग्य निर्णय घेऊ शकता आणि आपलं उत्पन्न हे 100% वाढू शकता. धन्यवाद.